माझं नाव साधना देशमुख। माझ्या घरी आम्ही चौघ जण आहोत, 2 मुलं आणि आम्ही 2 जण। तर मी 4 वर्षाखाली SSCNची ट्रेनिंग घेतली। ऊर्जा सखी आणि सोयाबीनची प्रक्रिया हे दोन्ही एक लगट सुरुवात केली। आणि मी माझा व्यवसाय ह्या अगोदर मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलं, परत विकली मार्केटला पण डेमो लावले। जवळपासच्या खेड्यांनी पण आम्ही जाऊन त्यांची माहिती सांगितली की हे आमच्याकडं ऊर्जाचे स्टोव आहे, हे सोलरचे लॅम्प आहेत, परत झालं तर टॉयलेट आहेत, अशा गोष्टी। आणि आम्ही ग्रामसभा बचत गटाच्या मीटिंगी स्वप्न म्हणजे आम्हाला हा व्यवसाय म्हणजे सोयाबीन प्रक्रिया उद्योग खूप मोठा करायचा आहे। म्हणजे ज्या घरातल्या महिला आहेत त्यांना पण हे होतं की आपण पण एक जणीकडे पाहिलं तर त्यांना पण उत्सुकता वाटते की आपण पण हिच्यासारखा उद्योग करा। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःच्या हातात पैसे भेटतात आणि आपला पण वाटतं आपण पण घरी न बसता आपण काहीतरी वेगळं करतो। आणि दुसरं जे आहे ते एकमेकींना बऱ्याच महिलांना शिकता येते आणि त्यांना असं मार्केटमध्ये कुठेतरी जाऊन घ्यायला अवघड जाते। काही बायकांना बाहेर जायची सवय नसते तर कुणाच्या तरी घरी जाऊन घ्यायची सवय असते। काळाची गरज आहे की व्यवसाय करणं किंवा काहीतरी प्रत्येक महिलेने काहीतरी थोडंफार कमवणं, तर त्याच्यासाठी जर कुठं नॉलेज चांगलं भेटत असेल तर SSPमध्ये। पण मी ज्यावेळेस SSPमध्ये गेले त्यावेळेस मला खूप म्हणजे काय बाहेर पडल्यानंतर काय माहिती मिळते आणि आपल्या पण विचारात किती व्यापकता होती हे SSPमध्ये गेल्यानंतरच कळालं। आणि आपल्या ओळखी काय घरी बसल्यानंतर अगोदर वाटायचं काय म्हणजे बिझनेसच सुचत नव्हता कुठला करावा। तर आता इतके बिझनेस माहिती झालेत की ती कोणते करावे म्हणून हे झाले। असं वाटतं की प्रत्येक महिला एक बिझनेस एवढे बिझनेस माहिती झालेत की एवढे बिझनेस करायला आहेत व्यवसाय।